पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं आहे। विनेशचा 50 किलो वजनी गटामध्ये कुस्तीचा अंतिम सामना व्हायचा होता, मात्र आज सकाळीच तिचं वजन 50 किलोपेक्षा काही ग्रॅम न वाढल्यामुळे तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आलंय, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दिली आहे। विनेश फोगाट अंतिम फेरीमध्ये अपात्र ठरणं हे धक्कादायक आहे, मात्र संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहे। आजची घटना शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे असं ते म्हणाले। विनेश फोगाट भारताचा गौरव आहे, प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आणि दृढतेचं प्रतीक आहे। तिने न डगमगता कणखर होऊन परत यावं, संपूर्ण देश तिच्यासोबत आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे। पंतप्रधानांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पी.टी. उषा यांच्याशी संवाद साधला आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली। विनेशच्या सहाय्यासाठी भारतासमोर असलेल्या सर्व पर्यायांची चाचपणी करण्यासंदर्भातही पंतप्रधानांनी माहिती घेतली। विनेश फोगाटची ऑलिम्पिकमधली अतुलनीय कामगिरी सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे अशा शब्दामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिचं कौतुक केलं आहे। ती अपात्र ठरल्याचं दुःख तर आहेच, पण 140 कोटी भारतीयांच्या मनावरती तिनं विजय मिळवलाय। भारतीय महिलांच्या अजय्य वृत्तीचं ती प्रतीक आहे। अशा दुःखाच्या काळातही तिने दाखवलेलं ध्येय आणि चिवट वृत्ती भारतातल्या सर्व खेळाडूंना भविष्यामध्ये प्रेरणा देणारी ठरणार आहे अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत। या घडामोडींबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सुनील सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ये हमारे हिंदुस्तान का दुर्भाग्य है, कितनी बढ़िया कुश्ती लड़के वो फाइनल में पहुंची और उसके बाद उनका वजन मात्र 100 ग्राम वजन उनका ज्यादा हो गया, जिसकी वजह से उनको डिस्क्वालीफाई कर दिया गया। तो WFI अभी अपना लीगल वो देख रहा है और पीटी उषा मैडम अभी विलेज में पहुंच गई हैं। हम लोग आपस में बात करके कि IOC को कैसे क्या किया जाए, UWW को क्या प्रोटेस्ट किया जाए, इस पे हम लोग का लीगली विचार चल रहा है। उसको करके हम लोग प्रोटेस्ट करेंगे उसको। विनेश फोगाटचं स्पर्धेबाहेर जाणं आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी दिली आहे। जागतिक कुस्ती संघटनेकडे विनेशच्या अपात्रतेबद्दल फेरविचार करण्याचं अपील आम्ही केलं आहे। या स्पर्धेसाठी विनेशनं केलेली कठोर मेहनत आणि तिचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉक्टर दिनशा पारडीवाला यांच्या प्रयत्नांची आम्हाला जाणीव आहे। संपूर्ण ऑलिम्पिक चमूचं मनोधैर्य कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही उषा यांनी सांगितलं। क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत याविषयी एक निवेदन दिलं। आवश्यक ते सर्व सहकार्य आणि कार्यवाही सरकारकडून केली जात आहे। विनेशनं आदल्या दिवशी 3 फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करत पात्रता फेरीचे सर्व सामने जिंकले। फोगाटला सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं। विनेश मंगलवार 6 अगस्त को 3 मुकाबले जीतकर 50 केजी रेसलिंग ओलंपिक में फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला रेसलर बनी थी। उनकी तैयारी हेतु सहायता का प्रश्न है। भारत सरकार ने विनेश फोगाट की उनकी आवश्यकता के अनुसार हर संभव सहायता प्रदान की है। उनके लिए पर्सनल स्टाफ भी नियुक्त किए गए हैं जो अपने क्षेत्र के विशेषज्ञ हैं। उनके साथ हंगरी के विख्यात कोच ओलेर अकोस और फिजियो अश्विनी पाटिल हमेशा रहते हैं। इनको ओलंपिक के लिए इनके अतिरिक्त व्यक्तिगत सहायक स्टाफ जैसे विभिन्न स्पारिंग पार्टनर्स, स्ट्रेंथ ऑफ कंडीशनिंग विशेषज्ञ के लिए वित्तीय सहायता प्रदान की गई, जिसका विवरण इस प्रकार है। ओलेर अकोच कोच के रूप में उसके साथ थे, वैन पैट्रिक लॉम्बार्ड स्ट्रेंथ और कंडीशनिंग विशेषज्ञ, अश्विनी जीवन पाटिल फिजियोथेरापिस्ट, मयंक सिंह गरिया स्ट्रेंथ और कंडीशनिंग विशेषज्ञ, शुभम और अरविंद स्पारिंग पार्टनर। इनको पेरिस ओलंपिक चक्र के लिए कुल 70,45,775 की वित्तीय सहायता दी गई है। ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारी विनेश फोगाट ही देशातली पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती।